नमस्कार. आपल्या वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज बघा मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे शिलाई काम करतो घरी बसून, आपलं काही बुटीक वगैरे नाही किंवा आपण घरच्या घरीच फक्त शिलाई करतो, तर तेव्हा आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे की कोणकोणत्या पद्धतीने किंवा कोणकोणत्या प्रकारे आपण इन्कम करू शकतो किंवा पैसे कमावू शकतो. ठीक आहे. तर आपण जे मेन आहे त्याच्याकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगते, आपल्या चॅनलवरती बघा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजचे कटिंग, ड्रेस, नऊवारी साड्या, सर्व काही जे स्टिचमध्ये असतं ते सर्व काही आपण आपल्या चॅनलवरती मी एकदम सोप्या पद्धतीने की जे नवीन जरी शिकणारे असेल तर त्यांनाही खूप छान असं जमणार आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला ते शिकवत आहे. तर तुम्ही ते नक्कीच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा. म्हणजे काय होईल, मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा त्याचा तुम्हाला उपयोग होईल किंवा तुम्ही ते व्हिडिओ सहजासहजी पाहू शकाल. आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला. आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे की तुम्ही घरी बसून आपल्या स्वतःचं काहीतरी थोडेफार का होईना घरी बसून आपले स्वतःचं जे इन्कम हे आहे ते तुम्ही सुरुवात करू शकता किंवा ते खूप महत्त्वाचं आहे आताच्या काळामध्ये. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. शेवटपर्यंत मी खूप छोट्या छोट्याशा टिप्स देणार आहे की त्यातून तुम्ही स्वतःचं शिलाई कामातून स्वतःचं वेगवेगळ्या प्रकारे कसं इन्कम करू शकता. ठीक आहे. तर चला मग आता मी जो मेन विषय आहे आपला की आपण वेगवेगळ्या किती प्रकारे इन्कम करू शकतो. तर पहिला प्रकार म्हणजे आता आपण सुरुवातीलाच क्लास सुरुवातीला केल्यानंतर आपल्याकडे काही कस्टमर येत नाही. सुरुवातीला द्यायला पण घाबरतात की बाबा आत्ताच क्लास केलाय, याला जमेल की नाही वगैरे हे. तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला क्लास केलाय तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्या शेजारी किंवा आपल्या जवळपास सोसायटीमध्ये कुठेही दुसरा मोठा टेलर आहे का किंवा बाहेर जे बुटीक वगैरे असतात तर तिथे जाऊन तुम्हाला सुरुवातीला जायचं आहे त्यांच्याकडे आणि त्यांना सांगायचं आहे की माझं असं असं आहे आणि मला थोडंसं कामाची गरज आहे किंवा मी आता कामाची सुरुवात केलेली आहे. आणि आपण जे काही काम केलंय ते त्यांना व्यवस्थित असं थोडंसं जे आपलं जे काही तुम्ही ब्लाऊज शिवलेला असेल, ड्रेस शिवलेला असेल किंवा हे तुम्ही त्यांना दाखवायचं आहे. हे ते सुरुवातीला तुम्हाला देणार नाहीत, परंतु त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करायचं आहे की माझ्याकडनं एक करून बघा, वाटल्यास त्याचे पे करू नका असं वगैरे सांगून त्यांच्याकडून आपल्याला हे करावं लागणार आहे. आणि ते नाहीच झालं तर आपल्याला काय करायचं आहे पुढे बघा, 2 नंबरचं. ते नाहीच दिलं तर त्यांना सांगायचं आपण हात शिलाई तर चांगल्या प्रकारे करू शकतो, बटन लावू शकतो, हुक लावू शकतो, जे लुक्स असतात ब्लाऊजचे ते सर्व तुम्ही करूच शकता. ते तुम्ही शिलाई शिकलाय म्हणजे. तर बघा ते तरी तुम्ही किंवा फॉल पिको असतं बघा, फॉल पिकोला हात शिलाई आपण करून देतो. कारण जे मोठे जे टेलर आहेत, डिझायनर आहेत किंवा दुकानामध्ये वगैरे जे शिवतात तर ते घरी हे कामं करत नाहीत, ते बाहेरच देतात. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ते काम तुम्हाला घ्यायचं आहे आणि एकाच टेलरकडे जा आणि ते तुम्हाला देईल असं होणार नाही. तुम्ही थोडंसं 2-3 जे जवळपास आहे तिथे थोडंसं तुम्हाला पाहावं लागणार आहे की बाबा कोण आपल्याला देईल. आपली त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी आपल्याला ते वाढवायची आहे किंवा त्यांना आपण जे सांगतो ते त्यांना आवडलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. तर मी जेव्हा शिवण क्लास केला तेव्हा म्हणजे मी जेव्हा शिलाई काम शिकले तेव्हा सुरुवातीला मी सुद्धा हेच केलेलं आहे. मला सुद्धा लवकर भेटलेलं नव्हतं, परंतु मी ट्राय करत गेले आणि त्यानंतर बघा आपलं काम आता ह्या स्टेजपर्यंत आलेलं आहे की खूप सारे कस्टमर आहेत. मी स्वतःहून आता बाहेर देते. तर अशा प्रकारे जे चांगलं शिवतात त्यांच्याकडे ते येतातच आणि ज्यांच्याकडे जास्त आहेत ते काम देतातच. हे आपले 2 झाले स्टेप की बाबा एक म्हणजे आपण जायचं आहे, हे काम सुरुवातीचं मागितलं तर ते नाही दिलं तर दुसरं हे तर ते तुम्हाला नक्की देणार. ठीक आहे. हे झालं. आता जे नवीन आपल्याकडे कस्टमर येतात बघा, बाहेरून जर समजा आपण नवीन शिवतोय तर त्यांना थोडीशी सूट द्यायची आहे किंवा सुरुवातीला फ्री सुद्धा दिलं तरी चालेल. आपले कस्टमर वाढण्यासाठी आपल्याला बाहेरच्यांपेक्षा थोडंसं कमी किंवा हे एक 3री स्टेप झाली. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
आपण जे शिवतोय, आता ब्लाऊज शिवतोय, फक्त ब्लाऊजच तुम्ही शिवाल तर तुमच्याकडे एवढं कस्टमर येणार नाही. तुमच्याकडे व्हरायटी असायला हवी. व्हरायटी म्हणजे काय ते बघा, तुम्ही ब्लाऊज शिवताय, ब्लाऊजमध्ये सर्व डिझाईन वगैरे जे काय पॅटर्न असतील ते सर्व पॅटर्न तुम्हाला आले पाहिजेत. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे काय तर ब्लाऊज बघा, ब्लाऊज झाले की आपल्याला वन पीस येतात. वन पीस सुद्धा साड्यांपासून, आता जुनी साड्यांची कोण वापरत नाही तर काय, मुलीला वन पीस शिवा, स्वतःला शिवा, हे सगळं चालू आहे. तर हे खूप छान म्हणजे टेलर लोकांसाठी खूप छान आहे की आपल्याला नवीन नवीन शिवायला भेटते किंवा आपल्या त्यातून इन्कम सुद्धा होते. ठीक आहे, तर वन पीस तुम्हाला शिकले पाहिजे, ड्रेस शिकले पाहिजेत. आणि आता सध्या नऊवारी साड्या तर खूपच ट्रेंडमध्ये. प्रत्येकजण आपल्या छोट्या मुलीसाठी तर कंपल्सरी नऊवारी साडी शिवूनच घेतात. आता मी खूप साड्या शिवलेल्या आहेत बघा, आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्ही ते पाहू शकता. आता ते खूप काही गडबडीमध्ये मध्ये शिवल्या तर ते व्हिडिओ आता सध्या टाकलेले नाहीत, पण पहिले मी खूप टाकलेले आहेत नऊवारी साड्यांचे, तर ते तुम्ही पाहू शकता. किंवा अजून बरेचसे आपले चॅनल आहेत त्याच्यावर सुद्धा पाहून तुम्ही शिवू शकता. क्लास करायचा असंच काही नाही, चॅनलवरती यूट्यूबवरती बरंच काही शिकायला भेटतं आपल्याला जर समजा आपण ब्लाऊजचा क्लास केला, ड्रेसचा केला, तर पुढे काही हरकत नाही, आपण पुढे काहीही करू शकतो. किंवा आपण प्रोफेशनल क्लास सुद्धा करून हे सर्व छान प्रकारे प्रोफेशनल तेव्हा आपलं असतं, तेव्हा आपण व्यवस्थित आपल्याला परफेक्ट होतं. जसं बघा, तुम्ही आता वेगवेगळ्या ज्या डिझाईन जे काही शिवायचं आहे आपल्याला, जर ते तुम्हाला व्यवस्थित जमतंय तर काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे व्यवस्थित अजून व्हरायटी तुम्ही वाढवायची आहे. आणि कस्टमरांना प्रत्येक वेळी कस्टमर जेव्हा येईल तेव्हा त्या कस्टमरला ते सांगायचं आहे की बाबा हे बघा, हे मी शिवलेलं आहे, हा वन पीस शिवला आहे, हा ड्रेस शिवला आहे, हे ब्लाऊजचे पॅटर्न शिवले, किंवा त्याचे फोटो काढून ठेवायचे आहेत, ते आपल्या कस्टमरला दाखवायचे आहेत. अशा प्रकारे सुद्धा आपले कस्टमर वाढतात. हा एक टाईप झालेला आहे. आपण शिलाई काम करून तर हे करू शकतो, परंतु जेव्हा सुरुवात केली तर तेव्हा हे वेगवेगळ्या पद्धती. त्यानंतर अजून एक आहे, म्हणजे आपण जेव्हा आपल्याकडे बघा लेडीज टेलर आहे, म्हणजे लेडीज येतातच, लेडीजसाठी बघा जे अंडर गार्मेंट्स असतात ते सुद्धा तुम्ही सेल करू शकता. कारण ते आपण म्हणजे बऱ्याच क्वांटिटीमध्ये जर घेतलं तर आपल्याला म्हणजे एखाद्या होलसेल मार्केटमधून वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही सेल करून त्यातून सुद्धा चांगल्या प्रकारे इन्कम करू शकता. कमीत कमी बजेटमध्ये. आता आपल्याला काहीतरी करायचं म्हणजे थोडी तरी इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी बघा एक 10,000 तुम्ही जर यात इन्व्हेस्टमेंट केले, जर तुमची पॉसिबिलिटी असेल, नसेल सुरुवातीला नाही जमणार, थोडंसं आपलं जेव्हा काम थोडं येते आपल्याला, तर तेव्हा हे नक्की करायचं आहे. कारण मी स्वतः सुद्धा ते करते. कारण आपण एकच करत बसलो तर आपला कोणताही बिझनेस म्हणजे आपला जो घरी बसून करतोय आपण, त्यामुळे आता माझं सुद्धा काही ब्युटिक वगैरे नाही, मी सुद्धा घरीच करते. परंतु ह्या ज्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या सर्व मी ट्राय केलेल्या आहेत आणि ते ट्राय करून अनुभवातून मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते की बाबा अजून कोणी मैत्रिणी असतील जर त्यांना काही कशामध्ये प्रॉब्लेम येते, आता शिलाई शिकलेत परंतु कस्टमर नाही, हे नाही ते नाही, तर करायची इच्छा असेल तर पूर्ण तुम्ही हे व्यवस्थित असं करावंच लागणार आहे, तुम्हाला ट्राय करावंच लागणार आहे. ठीक आहे, तर बघा इथे मी हे छोटे जे कपडे आहेत किंवा तुम्ही अजून साड्या वगैरे सुद्धा ठेवू शकता. कपड्यांचा जर बिझनेस तुम्ही केला ह्याच्यासोबत तो सहजासहजी चालू शकतो. कारण तुम्ही बघा स्टेशनरी ठेवू शकता. ही प्रत्येक जे आपले जे कस्टमर येणार आहे त्यांना सुद्धा आपल्याला हे सांगायचं आहे किंवा समोर दिसेल असंच आपल्याला ठेवायचं, त्यातून सुद्धा तुमचं चांगलं इन्कम होऊ शकतं. ह्या अशा छोट्या छोट्या बारीक सारीक ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्ही सर्व अशा ट्राय करायच्या आहेत. घरी बसून आपण शांतच बसलो तर आपल्याला काहीच होणार नाही. अजून एक बघा, मी आता स्वतःचं सांगायचं झालं तर मी केक सुद्धा करते. केक हे सर्व आणि त्याचबरोबर आता ट्रेंडमध्ये असलेलं जे आरीवर्क आहे ते सुद्धा मी करते. त्याचा सुद्धा मी क्लास केला आणि जेव्हा आपल्याला हे कामाचा लोड कमी असतो तेव्हा ते काम आपण करू शकतो. किंवा त्या काम बघा आता आपण जेव्हा आपण ते शिकलोय तर आपल्याला वेळ नसेल तर ते आपण कस्टमर कडून घेऊन आपण समोर आपल्या ओळखीतलं कोणीतरी करणार आहे तिकडे सुद्धा देऊ शकता. तिथे वर्क करायला देऊन तो ब्लाऊज आपण शिवायला घेतला. आरीवर्कचा जर ब्लाऊज शिवायचा म्हणलं तर 450-500 रुपये त्याला शिलाई आहे. बघा तो ब्लाऊज आपण
फक्त आरीवर्क करायला बाहेर जायचं आणि आपण फक्त तो शिवायचा, हे तर आपल्याला करू शकतो. कारण थोड्या थोड्या गोष्टीतून आपला बिझनेस हा वाढत असतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे ट्राय करा. आणि बघा, मी जी तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली, किंवा ह्यामध्ये अजून तुम्हाला काय ॲड करावं असं वाटतंय, तर तुम्हाला तुमच्याकडून काही मला अजून, त्याचबरोबर अजून एक म्हणजे आता हे मी जे शिवते त्याचेच व्हिडिओ करते आणि यूट्यूबवरती ते सुद्धा अपलोड करते. त्यामध्ये माझा दिवसातला एखादा तास तरी मला ते 1-1.5 तास त्यात जातो. तर अशा प्रकारे दिवसभर माझं हे चालू असतं. तसंच तुम्हीही काही करायचं आहे. आता चॅनलच असं सर्वांना जमणार नाही, तर त्यातूनच अजून बऱ्याच अशा गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगितल्यात बेसिकमध्ये तर तुम्ही करायच्या आहेत अजून. आणि माउथ पब्लिसिटी म्हणजे का, एखादं जर कस्टमर आलं, त्याला जर आवडलं तर ते पुढच्या कस्टमरला बरोबरच सांगतं. आणि जर चांगलं वाटलं तर ब्लाऊजचे बघा, ब्लाऊजसाठी मी कस्टमर कसे वाढवायचे याचं सुद्धा एक छान असा व्हिडिओ केलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते आणि तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. म्हणजे त्यात सुद्धा तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे किंवा माहिती खूप छान अशी त्यात मी दिलेली आहे. त्याचा वेगळा व्हिडिओ आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला मी अशा प्रकारे थांबवणं म्हणजे खूप जास्त मोठा करत नाही, की तुम्हाला जेवढं होणं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलंय. तर अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.